सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे ताल सुरांचे मैत्र से हे ताल सुरांचे वाह वाह वाह, क्या बात आहे. नमुनी ईश चरणा. नमस्कार रसिको. मैत्र हे ताल सुरांचे या मालिकेमध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत सुप्रसिद्ध संवादिनी वादक पंडित विश्वनाथ कान्हेरे. नमस्कार. आणि सुप्रसिद्ध तबलावादक पंडित नाना मोळे. नाना, विश्वनाथ दादा, तुमचं मनापासून स्वागत. नमुनी ईशचरण या नांदीने तुम्ही सुरुवात केलेली आहे. मैत्र हे ताला सुरांचे, म्हणजे ताल आणि सूर खऱ्या अर्थानं आज इथे मैत्री आहे. तर आपण तालापासून सुरुवात करूया. नाना, तुम्ही गिरगावातले, म्हणजे तुमचं बालपण तर अशा काळी गेलं की जेव्हा गिरगावामध्ये फक्त गाणं आणि गाणंच भरलेलं होतं. अगदी. पण तुमच्या घरात तसं गाण्याचं काही वातावरण होतं का? आमच्या घरात माझे वडील तबला वाजवायचे, माझे काका तबला वाजवायचे, म्हणजे घरातच तबला होता. त्यामुळे ते थोडे संस्कार झाले. पण वडिलांनी कधी असं समोर बसून तुम्हाला शिकवलं? हो, शिकवलं. नंतर माझा मोठा भाऊ होता, तो मला घेऊन बसा आणि तो मास्टर नवरंगांकडे जायचा शिकायला. आपलं पंढरीनाथ नागेशकर, नवरंगांचा क्लास होता तो. तर तिथे त्यांचा क्लास होता नागेशकरांचा, तिथे शिकायला जायचं. तर तुम्ही नागेशकर गुरुजींकडे कधी शिकायला सुरुवात केली? नाही, ते काय तीच सांगतो तुम्हाला की एक दिवस नागेशकरांचं भावाकडे काम होतं आणि माझी सवय काय होती, भाऊ जे वाजवाईल ते मी सर्व लिहून घेत असते माझ्या कल्पनेने. आणि ते मग तो गेला की मी तिथे रियाजला बसायचा. असा मी रियाजला बसला असताना मास्तर काहीतरी निरोप देण्यासाठी भावाला आले होते. तर भाऊ तेव्हा घरात नव्हता आणि मास्तर बाहेर अर्धा तास उभे होते. तर आमच्या चाळीतली काही मुलं एकदम आले, अरे नाना तू काय वाजवत बसलाय, बाहेर बघ आजोबा कोणतरी उभे आहेत, अर्धा तास आम्ही बघतोय. तर म्हटलं मला माहिती आहे. म्हणून मी उठून बघितलं, अरे मास्तर, म्हणून मी पाया पडलो. नाही तू वाजव. ते खुश झाले माझ्या हातावर. मला बोलले तू काय आत्ता वाजवत होता? म्हटलं ते भाऊ का 10 तारखे दिनागेनं जागे तारखे दिनागेनं वाजवत होता, त्याची मी प्रॅक्टिस करत होतो. मग तू असं कर, संध्याकाळी माझ्या क्लासवर आहे.
तर त्यांचा क्लास मला माहीत होता, कारण भाऊबरोबर मी गेलेलो होतो, ठाकूरदाराला होता. तर मग त्यांनी तिथे त्यांच्या शिष्यांना बोलवून घेतलं सर्वांना. मला काय माहिती नाही, म्हटलं इतकी गर्दी काय आहे. तर ते बोलले, नाना तू आता तबला वाजव, सोलो वाजव. तर मी ते वाजवलं तिथे, हे केलं. तर सर्वजण खुश झाले. मग उद्यापासून तू येत जा इथे शिकायला. आणि त्यांनी भाऊला पण सांगितलं. आणि मग माझं ते सुरू झालं तिथे. तेव्हापासून तुमची तालीम सुरू झाली नागेशकर मास्तरांकडे. विश्वनाथ दादा, जसं यांच्या घरी म्हणजे यांचे वडील तबला वाजवायचे, तसं तुमच्याकडे संगीताचं वातावरण होतं, कारण तुमचे वडील मुळे सुप्रसिद्ध कीर्तनकार, कीर्तनाचार्य रामचंद्र कान्हेरे. तर मला असं विचारायचं आहे, कीर्तनकाराचा मुलगा केव्हा तरी गाणं शिकायला म्हणून घराच्या बाहेर पडला, आणि ही पेटी कशी काय त्याच्या हातात आली? सुरुवातीला मला हार्मोनियमच शिकवली वडिलांनी, कारण मला सुरज्ञान चांगलं होतं लहानपणापासून. हार्मोनियमच शिकायला लागलो. त्याने ते थोडे हार्मोनियम वाजवायचे, तबला मात्र उत्तम वाजवायचे, पण हार्मोनियम पण थोडं वाजवायचे. तिथून मला सुरुवात झाली हार्मोनियम शिकायची. मला गोडी पण लागली. आणि तेव्हा छोटी हार्मोनियम होती, एक सिंगल रीडची, त्या हार्मोनियमवर मला त्यांनी शिकवायला सुरुवात केली. हळूहळू मी त्यांच्याबरोबर साथ करायला लागलो. कीर्तनाला साथ नंतर करायला लागलो. घरी ते गायला बसायचे, ते सुद्धा रात्री 10 वाजता जेवण वगैरे झाल्यानंतर. तेव्हा आमचं वय लहान होतं, झोप यायची. फक्त ते काय होतं, एक खांब होता, त्याच्या पलीकडे तो रॉकेलचे दिवे लावलेले असे. तेव्हा लाईट नव्हते आमच्या गावाला. तो रॉकेलचे दिवे लावलेले त्या काळोखात बसायचो मी. समजा इनकेस झोप आली तर त्यांच्या लक्षात यायला नको, कारण तो शिस्तीचे कडक होते, ते फटका बसायचा मांडीवर. म्हणून मी त्या काळोखात मी झोप असायची, पण माझा हात चालू राहायचा. माहीत नाही कसं ते, पण त्यांना ते तिथपासून मला त्याने सुरुवात झाली. त्यांच्याबरोबर साथ करता करता मला इतर गोष्टीचं खूप साथ कशी असावी किंवा करायला पाहिजे त्यांनी शिकवलं मला. तिथपासून तुमची सुरुवात झाली. हो. नाना, तुम्ही त्यानंतर जगन्नाथ बुवांकडे शिकायला सुरुवात केली. तो योग कसा काय जुळून आला? तो योग असा आला की जगन्नाथ बुवा आमचा भाऊ त्यांना ओळखत होता. तर ते पण असंच घरी आले, आणि भाऊ नेमका नव्हता. मी रियाज करत बसलो होतो. तर त्याने मला विचारलं, तू कोणाकडे शिकतो? म्हटलं भावाकडे. भावाचं ऐकून शिकतोय. भाऊ कोणाकडे जातो? म्हटलं नागेशकरांकडे. असं होय. मग तू तू साथसंगत करतो का? म्हटलं थोडी तरी करतो, म्हणजे अजून तशी समज आलेली नाही, कोणाबरोबर कसं वाजवावं वगैरे, कसा ठेका धरावा. मग तू माझ्याकडे. मग आमच्यापासून ते जवळ राहत होते, कोकणनगर. आणि तेव्हा मी माटुंग्यालाच राहत होतो ना. तो कोकणनगरला कोण होतं? GN जोशी होते. त्यांची रिहर्सल चालली होती. आणि मला बुवा बोलले, बस तू वाजव हे कर. ते काहीतरी एक तोडीचे काहीतरी एक चीज शिकवत होते, आणि मी त्याला बरोबर ठेका लावला. फ्ल्यूकली लागला घ्या तो. आणि मग त्याच्यावर मध्ये मी बोल वाजवला, ते सर्व गोंधळायला लागला. मग ते बोलले, हां थांब आता हे कर. मग त्याने मग मला थांबवलं आणि बोलले, दररोज येत जा इथे तू. आणि मग ते मला तबला शिकवायला लागले. आणि हे जेव्हा कळलं नागेशकरांना, तर नागेशकर थोडे नाराज झाले माझ्यावर. तर म्हटलं, मी मास्तरांना म्हटलं, अहो म्हटलं एवढ्या मोठ्या माणसांनी मला शिकवायला घेतं, मी त्यांना नाही कसं, मी लहान मुलगा आहे. हो म्हटलं, मग तू मला का नाही विचारलं? असं अहो मलाच माहिती नव्हतं ते तबला होतात, मी समजतं ते गाणारे आहेत. ते जेव्हा तबला शिकवायला लागले तेव्हा मला कळलं. आणि त्यांनी मला पेशकाराचा कायदा दिला. पेशकारा वाजवून पण पेशकाराचा कायदा. आणि तो कसा, धिन धागीनं धात्रक धिगीनं, धात्रक धिगीनं धाग धिना गडनग तेरेगड तक्ता तेरे धिनाका धिगीनं धात्रक धिगीनं धाग तिनागीनं तीन तागीनं. आणि पेशकारा कसं आहे, धी इकडं धिंदा धा धिंदा धिन धा धा ते, त्याचा त्यांनी कायदा केलेला. तर तो कायदा मी मास्तरांकडे घरी नागेशकरांकडे गेलो क्लासला, आणि ते याच्या अगोदर मी तो वाजवत बसलो होतो प्रॅक्टिस करत. त्यांनी ते जिन्यात उभे राहून ऐकलं, आणि मग ते आल्यावर मी तो बंद केला. नाही तू वाजव, ते काय वाजवलेस ते. म्हटलं जगन्नाथ बुवाने मला पेशकाराचा कायदा दिला. अरे वाजव. आणि मग मी वाजवला त्यानं. नंतर ते बोलले, चांगला आहे कायदा हे, आणि मला सांगतो. म्हटलं काय मस्त तुम्ही असं आहे, मला काय सांग.
नाही नाही सांग खरंच मला माहिती नाही हा. मग मी त्यांना म्हटलं मला काय पटत नाही, मी तुम्हाला सांगणार, मी वाचवतो, तर काय पाहिजे ते तुम्ही घ्या. तर ते माझ्यावर चिडले, मला मग तू येऊ नकोस 4 दिवस माझ्याकडे. तर मला हे कळलं असं आत्ता आहे, बोलले मला शिकायचं वगैरे. म्हटलं मग मी प्रफुल्ला जोशी होती, तिची शिकवणी मला होती. ती अब्दुल हलीम जाफर खानकडे 7 शिकत होती आणि ते राहायला होते आमच्या शेजारी माटुंग्याला. तिथेच मी तिच्याबरोबर जायचा. तेव्हा तिला मी म्हटलं नागेशकर माझ्यावर चिडले तुझं काय झालं. ते मी मला जगन्नाथ बुवांनी कायदा दिला होता तो मी वाजवत होतो आणि ते आले म्हणून मी बंद केला. ते मला बोलले अगोदर मला शिकव हा म्हणून. नंतर मी म्हटलं नाही मी नाही हे करणं. तर बोलले 4 दिवस येऊ नको म्हणून सांगितलं. तेव्हा ती त्यांना भेटली आणि ती क्लासवर आली आणि ते काय बोलतील म्हणून मी जिन्यात खाली उतरून उभा राहिलो. तर ती त्यांच्या कोकणी भाषेत सर्व बोलत होते. तू कोणाकोणाकडनं घेतलं आहे विद्या, मग त्याला का तू बंद केलं, असं का करतो. ते म्हणलं नाही मी गंमत केली, मला असं वाटलं हा आता येणार नाही आपल्याकडे. नाही म्हटलं तसा तो नाही आहे, कारण मी माझ्याबरोबर तो ट्युशनला असतो आणि तो इतरही ट्युशनला जातो, मग मी त्याला बंद करू. असं करून ते मिटून टाकलं आणि तिथनं तुमची नाही सुरू झालं परत व्हायला. विश्वनाथ दादा तुम्ही म्हणजे आधी वडिलांकडे शिकलात आणि नंतर तुम्ही खऱ्या अर्थाने शास्त्रोक्त ज्याला आपण शिक्षण म्हणतो असं पेटी वादनाचं शिक्षण घ्यायला शास्त्रोक्त शिक्षण मला वडिलांनी दिलं होतं आणि ते त्यांना जेवढं म्हणजे त्यांना जेवढं येत होतं ते त्यांनी सगळं तुम्हाला मला दिलं. पण तुमची खऱ्या अर्थाने शिकायला सुरुवात कोणाकडे झाली. त्याआधी मला त्यांनी गोडी लागण्यासाठी मला त्यांनी खूप गाणी ऐकायला सांगितली. मला त्यांनी खास मुंबई त्या काळात मुंबईवरून त्यांनी एक छोटा स्टँडिस्टर पाठवला होता गावाकडे. बरं. तर ती गाणी रात्री आम्हाला 10 ते 12 पर्यंत क्लासिकलचे ऐकायला मिळायची. ती सतत ऐकायचो मी, सतत क्लासिकलचे. बरोबर. ख्याल जे त्यावेळेस जे गायक मोठे मोठे होते ते पहिलं त्याने मला सांगितलं ऐक भरपूर. आणि मग हळूहळू त्यांच्याबरोबर मी जायला लागलो. तर कीर्तन वाजवायला माझे पहिले गुरुजी एकनाथजी ठाकूरच यायचे, वडिलांचीच फक्त कीर्तन वाजवायचे. उत्तम गाणारे कीर्तनकार होते ते, विनायक बुवांकडे शिकले होते, त्यामुळे त्यांना ते आवडायचं ठाकूर असताना. ते इतकं सुंदर वाजवायचे आणि त्यांच्या वादनामध्ये मी वेडा झालो. मी म्हटलं नाही मला जर पुढे हार्मोनियम जर करायची शिकायची असेल तर ते ह्या माणसाकडे शिकायचे, मला या माणसाचा हात धरायला पाहिजे. येस, ह्याच माणसाकडे शिकायचे. आणि मला ते काय, मला लहान असतो तेव्हा ते मला असे 2 लवंगा असं ठेवायचे पेटीवर आणि हळूच सांगायचे हां. इतकं त्यांचं माझ्यावर प्रेम होतं. जे असं खडीसाखर म्हणा असले की ते ठेवायचे तिथे. त्यांच्याकडे शिकणं सुरू झालं, पण फार काळ नाही शिकता आलं मला, ते लवकर गेले. पण शिक्षण त्याने जे दिलं मला ते फारच सुंदर होतं. मैत्र से हे ताल सुरांचे. विश्वनाथ दादा, नानांचा प्रवास जसा आधी वडील, मग नागेशकर गुरुजी, मग गुणीदास असा झाला, तसा मला वाटतं तुमचाही प्रवास असा वेगवेगळ्या गुरूंकडे आहे. आधी वडिलांकडे आणि मग ठाकूरदास, मग पेंढारकर असतील. तर ठाकूरदासांकडचा प्रवास कसा काय सुरू झाला. ठाकूरदासांचा प्रवास असाच, कीर्तनं वाजवायला यायचे ते वडिलांची. तर त्या कीर्तनं वाजवता वाजवता मी त्यांचं खूप ऐकायचो. वडीलमधून सोडून द्यायचे, एखादं गाणं चांगलं, एखादी चाल असेल तर ती सोडायचे, वाजव असं म्हणायचे. ते इतकं सुंदर वाजवायचे की बस तेच ऐकत राहावं असं वाटायचं. माझ्यावर त्यांचं खूप प्रेम होतं. लहान होतो तेव्हापासून त्यांचं माझ्यावर प्रेम होतं. मला ते केव्हा त्यांचे सायकलवर बसून घरी घेऊन जायचे. अच्छा. स्वतः. आणि बघ तुला काय येतं का दाखव, वाजव असं म्हणायचे. तेव्हा मला काय एवढं येत नव्हतं वाजवताना. पण मग ते त्यांनी माझी ती स्वरांची स्वरज्ञान लक्षात घेतल्यानंतर त्याने सुरुवात केली, आता मी तुला उद्यापासून काही गोष्टी शिकवतोय, त्या तू लक्षात ठेव. पण मी काय तेव्हा करायचो, एकदा त्यांच्याकडे गेलो वही घेऊन, म्हटलं ते काय सांगतात ते लिहून घेऊया. आणि पहिल्यांदाच माझ्यावर अंगावर एवढं ओरडले, वहीत बघून वाजवणार आहेस आणि डोक्यात काय खोकं करणार आहेस म्हणे. डोक्यात ठेव, वहीत काही लिहायचं नाही, मी जे सांगेन ते लक्षात ठेव, त्याप्रमाणे वाजव. तसं आमचं वाद का तेव्हा 2 पेट्या घेऊन बसण्याची तेव्हा नव्हती पद्धत, कारण एक तर त्यांची जागा लहान होती. ते कॉटवर बसायचे, मी खाली बसायचो
आणि त्यांचीच पेटी मला ते द्यायचे वाजवायला, ही वाजव, आणि ते सांगायचे तोंडाने ही असा जा, हा पलटा असा आहे, तो पलटा तसा आहे, त्याच्यात हा बदल कर वगैरे, ते सगळं खूप सांगायचे. पण त्यांचं ऐकून ऐकून मी ते बरंचसं शिकलो. दोन्ही गोष्टी तयार झाल्या असतील, हां. कान आणि हात दोन्ही गोष्टी तयार झाल्या असतील. काय असतं म्युझिकमध्ये, जितकं तुम्ही गुरुसमोर बसताना तितकं गुरुच्या सहवासात राहणं महत्त्वाचं असतं. बरोबर. त्या सहवासाने तुम्हाला बरंच काही मिळून जातं, जे समोर बसून नाही मिळत ते सहवासात मिळून जातं. बरोबर आहे. आणि तुम्हाला तर सगळ्यांचाच खूप सहवास खूप मोठा सहवास मिळाला सगळ्यांचा. मग तुम्ही मध्येच गाण्याकडे कसे काय वळलात? गाण्याकडे वळलो म्हणजे मला खरं गाणं पहिल्यापासून गाणंच करायचं होतं. मी सुरुवातीला खरं हे हार्मोनियम थोडं वाजवत होतो, पण त्याच्यानंतर मी वडिलांकडे हट्ट केला की मला तेव्हा कुमारजींचं खूप गाणं आवडायचं. मी वेडा असायचो, म्हणजे कुमारजींचे शिष्य आहेत त्यांचं पण मी गाणं ऐकायचो कारण इतका वेडा होतो मी कुमारजींसाठी. मग कुमारजींच्या घरी एकदा गेलो मी, एका मित्राला घेऊन, नवरे नावाचे ग्रस्त होते ते, मी तुला नेतो म्हणे, दादाला राहतात. आदल्या दिवशी मला वसंतराव आचरेकर यांनी त्यांची ओळख करून दिली. वसंतराव आचरेकर मला ओळखत होते लहानपणापासून. ते म्हणले हा मुलगा आहे तुमच्याकडे गाणं वगैरे त्याला शिकायचं आहे असं म्हणतोय, तुम्ही काय त्याला मार्गदर्शन करा. ते म्हणाले नाही 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 उद्या या. मग दुसऱ्या दिवशी गेलो मी त्यांच्या घरी, पण त्यांना सगळं कळल्यानंतर ते म्हणले मी इतकं प्राथमिक नाही शिकू शकत का मला वेळ नाही, तर तुम्ही आधी कोणाकडे तरी शिका आणि मग माझ्याकडे या. पण ते राहिलंच, ते माझं स्वप्न जे होतं ते अधुरं राहिलं. पण कर्मधर्म संयोगाने रामभाऊ त्यावेळेस आमच्या वडिलांच्या कीर्तनाला फार मोठे मोठे लोक यायचे, गवई, नट म्हणजे नाटकात काम करणारे, वकील, डॉक्टर, राज्यपाल सगळे यायचे. तसे रामभाऊ पण 4 महिन्यातनं 3 वेळा रामभाऊ यायचे कीर्तन ऐकायला. मग ते मध्येच भजन म्हणायचे, ते म्हणायचे रामभाऊ. तेव्हा त्यांच्यावर मी ते रामभाऊ मराठे त्यांच्यावर पायपिटीवर मी त्यांचं साथ करायचो. तर त्यांना मी एकदा वरती कीर्तन झाल्यानंतर भेटायला आले बुवांना, वडिलांना. तर वडील म्हणले अरे राम, ते एक बरोबरचे पण आमच्या गावचेच ते, अरे राम या मुलाला याला शिकायचं आहे गाणं, रे तू काय शिकवू शकतोस का? ते लगेच हो म्हणाले, चल उद्या ये माझ्याकडे, काय सुरू करूया, काय प्रॉब्लेम नाही. असं करून मी त्यांच्याकडे शिकायला गेलो. शिकणं चालू होतं, मी आणि उल्हास बरोबर शिकत होतो, उल्हास कशाळकर मी. अच्छा. पण ते त्यांना एक दिवस वाटलं, ते म्हणले अरे तुम्ही सगळेच गाणं शिकताय, माझ्यावर पेटी वाजवणार कोण? एक गोविंदा, तो नसेल तर काय करायचं? मग मला म्हणले तू उत्तम पेटी वाजवतोस, मला माहीत आहे, तू तेच कर ना. गाणं कशाला, सगळेच गाणं गायला लागलं तर हार्मोनियम वाजवणार कोण? म्हणून तिथून माझं नाही ते इकडे हार्मोनियममध्ये घुसवला. तो कुठलाही जो असा रामभाऊने सांगितलं, बसंत बहार असेल, हिंडोल बहार असेल, काहीतरी एक झलक फिंगरिंगसाठी म्हणून मी सांगतोय. ओके.
क्या बात आहे. अपने रामभाऊंच्या बरोबर जोड राग वाजवायचं फार मुश्किल होतं हो काम. त्याला दोन्ही तयारी लागते, म्हणजे खूपच. ऐकणं सुद्धा खूप तुमचं तयारीचं लागतं. तुमची हे मेंदू तापला गेला पाहिजे तेव्हाच ते हातात निघतं. हो, आणि त्यांच्या लईला जाणं त्यांच्या हा- लईला आणि त्यांच्या मनात जे गोष्टी आहेत ते आपल्या हातातनं एका सेकंदात काढायचे आहेत. बरोबर आहे. त्यासाठी किती तयारी करायला लागते. खरं आहे, खरं आहे. नाना, आत्ता म्हणजे रामभाऊंचा उल्लेख निघाला, तुम्ही रामभाऊंची खूप वर्ष साथ केली. हो. म्हणजे मी असं ऐकलं की एक रविवार तुमच्या आयुष्यातला असा होता की सकाळी तुम्ही 4.5-5 तास म्हणजे रामभाऊंची मैफिल वाजवली, हो नंतर काहीतरी जुजबीत चहा किंवा काहीतरी असं खाल्लं, आणि लगेच दुपारी 3:30 पासून संध्याकाळी 7:30-8 पर्यंत वसंतरावांची मैफिल वाजवली. आणि ती झाल्यावर दुसऱ्या टॅक्सी म्हणजे तिथे रेडी होती, त्या टॅक्सीत बसलात आणि अभिषेकांची रात्रीची मैफिल वाजवायला गेलात. तर मुळात हा इतका स्टॅमिना, म्हणजे इतका तास तबला वाजवायचा, आणि ते सुद्धा आधी रामभाऊ, मग वसंतराव आणि नंतर अभिषेक. तर या तिघांबरोबर साथ करताना तुम्ही कुठल्या गोष्टीचं नक्की भान ठेवायच्यात? म्हणजे रामभाऊंबरोबर तालाची तयारी म्हणून, अभिषेकींबरोबर एक तालाचं वेगळं सौंदर्य म्हणून, कारण एक लईचा बादशाह, एक तालाचा बादशाह, ही सगळी खऱ्या अर्थाने तारेवरची कसं तुम्ही कशी करायचात? रामभाऊंबरोबर तालियाचं ते चालूच राहिलं, पण ती गोष्ट अभिषेकीबरोबर जाता कामा नये. इव्हन ठेक्यामध्ये सुद्धा तसं एक तालच, पण रामभाऊंना वेगळ्या पद्धतीने लागत होतं. म्हणजे त्यांच्या रागाप्रमाणे मी तो ठेका बांधला पाहिजे. तर ते बाकी मला जगन्नाथ बुवा वगैरे हे शिकवलंच होतं की गाण्याबरोबर ठेका लावताना मेट्रोनोमसारखा लावू नकोस, तो बांधत जा. एखाद गवी मागे पुढे होतो, कमी जास्त होतं, तूही झाला पाहिजेस तसं. आणि मग ते तू गाणं म्हणजे तुला ते गाणं पाठ झालं पाहिजे. तू गाऊ नकोस, पण काय गाण्याची बंदिश आहे हे तू त्याप्रमाणे मी केलं. ते याच्यावरनं एक उदाहरण देतो की अभिषेकीने जगन्नाथ बुवांची गुरुपौर्णिमा केली होती लक्ष्मीबाग गिरगावात. आणि झालं काय, जो त्या बाहेरगावून आलेलं काय गवई मुंबईत चाललं होतं, ते तिथे विचारायचं कुठे काय चाललं आहे, आणि ते येऊन ते मल्लिकार्जुन मनसूर आले होते, बसवराज राजगुरू आले होते, त्याच्यानंतर मग प्रभुदेव सरदार आले, सर्व आले, आणि जे येतील ते मलाच घ्यायला लागले तबला. तर बाकीचे तबलजी पळून गेले. आणि मी रविवारी संध्याकाळी 5 वाजता बसलो, तो सोमवारी दुपारी 2 वाजता उठलो. संबंध आता मला अभिषेकी जवळून म्हणत होतं काय हे, म्हटलं काय नाही, म्हटलं आम्हाला शिकायला मिळतं आहे, आता एकदम लॉट आहे घेतो आहे आता. पण म्हटलं काही नाही, म्हटलं गेले ते, म्हटलं एक स्वभाव आहे म्हटलं त्या लोकांना. तर ते गवयाला काय पाहिजे हे जर आपण वाजवलं तर त्याला अनुसरण असतं. ते तुम्ही वागत उगत आडवा तिडवा करायचं, चुकला की हसायचं, हे चांगलं नव्हे कलेला. तुम्ही खऱ्या अर्थाने साथीदार असावं लागतं. हो, त्याचं इन्व्हॉल्व्ह गाण्यासाठी आपल्याला अधिक काय करता येईल अगदी अगदी तसा म्हणजे तुमचा साथीचा बाज हवा. अगदी. विश्वनाथ दादा, आता कानेरे म्हणजे यांचा उल्लेख निघाला अभिषेकी बुवांचा. अभिषेकी सुद्धा तुमचे गुरुच, त्यांच्याकडे म्हणजे तुम्ही किती शिकलात आणि किती नाही हा एक वेगळा मुलाखतीचा विषय असू शकेल. तरी देखील अभिषेकींची काहीतरी झलक म्हणून किंवा अभिषेकींकडनं तुम्हाला काय काय मिळालं त्याचं काहीतरी 1-2-4 गोष्टी तरी सांगा ना. अभिषेकींकडनं मला खूप काही मिळालं, सगळंच सांगत बसलो तो वेळ पुरणार नाही आपल्याला. अभिषेकींकडनं एक चांगली गोष्ट मला मिळाली की माझा कान तयार झाला. एक वेगळं प्रकारचं गाणं, ज्या गाण्यात सौंदर्य आहे, नजाकत आहे आणि विद्वत्ता आहे, तिन्ही गोष्टी एकाच माणसाकडे आहेत. तर ते प्रत्येक वेळी गाणं तेच जरी असलं, सर्वात्मका म्हणा किंवा कुठलंही गाणं असो, तेच गाणं जरी प्रत्येक मैफिलीत गायचं असलं तरी ते वेगळ्या पद्धतीने सुरुवात करायची, वेगळ्या टाईपने रोज वेगळं. तो वेगळेपणा मी अनुभवला आणि मी माझ्याकडे आत्मसात करण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. वरचा ऋषभ घ्यायचाच नाही आहे, आपला सा आहे, खालून मध्यमपासून सापर्यंत किती वेळा किती प्रकाराने जाऊ शकतो आपण हे सांगायचे. फक्त सा, ऋषभ नाही घ्यायचा आहे, ही जे सांगणं एक असतं ते आता मिळत नाही ऐकायला. नाही, त्याला तेवढी अलौकिक प्रतिभाच लागते. त्याने तो सिद्धी प्राप्त केलेले लोक, एक सुरांचा विचार केलेला. एक सुरा. आता तुम्ही ठुमरी हा म्हणजे उल्लेख केला, ठुमरीचा अभिषेकींचा ठुमरी हा वेगळा प्रांत होता. आणि मला सांगू ना, ठुमरीचं एक शोभाताईंकडनं बरंच काही शिकायला मिळालं साथ करताना, की त्यांची पद्धत एक वेगळी ठुमरीची,
अभिषेकींची एक पद्धत वेगळी ठुमरीची, रामभाऊंची एक ठुमरीची पद्धत वेगळी. त्यांचा तो तालच म्हणजे ते फास्टच होतं काम सगळं. हो खरं आहे. पण अभिषेकींचं म्हणजे एक फारच सुंदर, म्हणजे काय वर्णन करावा हा प्रश्न असतो. आपण तो एक वर्णन झलक करण्यापेक्षा दाखवूया. वादनच. काय होतं माहिती आहे का एक गोष्ट, हां की सर्व गवई इवन माणिकताई पण चांगला तबला वाजवायचे, त्यांना कामापुरता किशोरीताई वाजवायचे. त्यामुळे आम्हाला मी तबल्यांचं पण त्यांच्याकडनं सांगायचं. शोभा मला हे सांगायचे की मला लग्न नाडा वगैरे सांगायची. अच्छा हां, आणि ती स्लोमध्ये दाखवायची आणि डबलमध्ये त्यांचा हात जायचा. बरोबर. तर ती मला ती स्लोमध्ये दाखवायची. म्हणजे ती बोलली धाकणी दाडा त्याला धागीनं धाकदी दाडा का नाही करत. वाजून दाखवा तुम्ही. हां, धाकणी दाडा धाकणी दाडा धाकणी, हा धाकणी दाडा हां कळलं. हां, आणि हा कुठल्याही लईला जातो. हो अच्छा. ह्या गोष्टी गुरु किल्ल्या ह्या लोकांनी सांगितल्या. बरं रामभाऊ अप्रतिम तबला, अरे कुमार सगळेच अप्रतिम तबला. नाही, मला सुद्धा अभिषेकी. सुरुवातीला मला हे करताना सुद्धा मला पहिला वडिलांनी तबला शिकवला होता. सगळे ठेके शिकवले होते. हे पहिले ठेके वाजवायला शिक, म्हणजे तुला डबलजीला तुझा प्रॉब्लेम नाही येणार. हां बरोबर. तालचक्र सुरू. हां, जसं गवई लोकांना पूर्वी तबला शिकवत, पहिला तबला वीणाताई एक उत्तम तबला वाजवायचा. हो, उत्तम. तो एक पूर्वीपासूनची एक पद्धत होती ती, पहिला तबला मग बाकीचं. आपण ठुमरीकडे या, येऊया. करूया जरा सुरू करू. रागाला आणि त्या ठुमरीला, राग जरी खमाज असला तरी तो ठुमरी आहे, त्याच्यात आपण गातो, बंदिश नाही येते. बरोबर. ठुमरी, मग त्या ठुमरीच्या अंगाने तो खमाज गेला पाहिजे. हे बुवांकडे वैशिष्ट्य होतं. बुवा फारच कॉम्बिनेशन फार सुंदर करायचे. मैत्र से हे ताल सुरांचे. विश्वनाथ दादा आणि नाना, तुम्ही दोघांनी जसं म्हणजे शास्त्रीय संगीताच्या हजारो मैफिली झाल्या,
तसंच आपल्या महाराष्ट्रातला एक सगळ्यांचा आवडता संगीत प्रकार म्हणजे नाट्यसंगीत किंवा संगीत नाटक. तर तुम्ही दोघांनी, मला तर वाटतं गणिती हिशोब म्हणला तर 3-4 हजारच्या पेक्षा जास्ती नाट्यप्रयोग तुम्ही दोघांनी एकत्रित किंवा वेगवेगळे असे वाजवले असतील. म्हणजे खरं सांगायचं तर माझ्या पुढे प्रश्न असा आहे की कोणापासून सुरुवात करू विचारायला. पण त्यावेळी तो आता माहोल होता नाट्यसंगीताचा. अगदी पण आता नाना आपल्यामध्ये सिनियर म्हणून, नाना तुमच्यापासून म्हणजे अनेक संगीत नाटकं तुम्ही वाजवली, परंतु ज्याला आपण मराठी संगीत रंगभूमीवरचा मैलाचा दगड म्हणू शकतो असं नाटक म्हणजे कट्यार काळजात बसले. तुम्ही मला वाटतं 450-500 प्रयोग वसंतरावांना 400 वाजवले. साथ संगत केले. तर कट्यारची काही एखादी आठवण ऐकायला आवडेल. ते कट्याची काय झालं, पहिले ते पांडू साळुंके पहिले वाजवत होते हो. तबला, आणि दौरा नागपूरला पोचला आणि हा पांडू साळुंके आलाच नाही. ट्रेनचं हे ठरलेलं होतं आणि ते लोक पुढे गेले आणि ते पोचले तिथून, आणि तिथून त्यांचा निरोप आला, अहो तबलजी आलेले नाही आहेत. मग अभिषेकी माझ्याकडे आले, तुम्ही आत्ताच्या आणि नागपूरला जा तुम्ही. अच्छा. अहो म्हटलं मी नाटक वाजवलेलं नाही, कोणी कशी एंट्री झाली, केव्हा ते गाणं सुरू करायचं हे माझं झालं. ते तुम्हाला तिथे सांगेल. फैयाज वगैरे आहे, शुभांगी आहे, शुभांगी घैसाच होती, हो बरोबर, आणि प्रसाद सावकार होता पहिला त्या प्रयोगाला. सदाशिवची भूमिका करायचं. हो, प्रसाद पहिला तोच करत होता, नंतर मग बाकीचे आले. तर मी गेलो, मग तिथे गेल्यावर मला सर्वांनी सांगितलं बा असं झालं, मामा आचरेकरांनी सांगितलं. मग ते हे पैकी, आणि मग मलाच मिळालं ते मग सर्व वाजवायला. त्याच्यामुळे मग मला गवई लोकांबरोबर जाता येईना. असं गोंधळ दौरे असायचे कट्यारचे. त्या कट्यारमध्ये वसंतरावांचे नाटकामध्ये सुद्धा प्रायव्हेट प्रोग्राम व्हायचेच, मग ते ॲडजस्ट होत असे. पण हे बाकीच्या लोकांना जाता येईना, ते जरा नाराज झाले. त्यांना मी म्हटलं, अहो तुमच्या टायमिंग बदला, मी सर्वांना वाजवतो, पण तुम्ही एकाच टायमाला मला बोलवलं तर मी कसा पोचणार आहे. बरोबर. म्हणून म्हटलं काय असं झालं, मग केलं त्याने ॲडजस्ट. बरोबर आहे, परत नाटकाला दुसरा देऊन चालत नाही. नाही, तबलजीला सगळं माहिती असं माहिती पाहिजे ना. नाना, एक प्रसंग मला असा म्हणजे कुठेतरी वाचल्यासारखं आठवत आहे की सोलापूरला का असा कुठल्या तरी आड गावात कट्यार काळजात बसले नाटकाचा, हो ना, प्रयोग होता, आणि तुम्ही कुठेतरी भीमसेन बरोबर कुठेतरी दक्षिणेकडे बंगलोर. आणि तुम्हाला त्याने तो काय होता नक्की प्रसंग? नाही, त्याचं झालं काय, असं झाल्यावर मी वसंतरावांना बोललो, अहो वसंतराव म्हटलं भीमसेनांचा प्रोग्राम आहे आणि मी अगोदर घेतलेला आहे, तर काय करू, आणि नाटक आहे आपलं, म्हणजे दुसऱ्याशी नाटक आहे, म्हणजे मला पोचायला पाहिजे. म्हणून त्यांनी फोन केला. ते ये जा करत होतं एकमेकांना. एक भीमसेन नाना तिथे नाटक बरोबर 10ला सुरुवात आहे, तर ते काय बोलले, भीमसेन 2 तास मी अगोदर आणून नानाला पोचवतो. तो प्रोग्राम वाजवला, मग आम्ही जेवलो आणि तसंच आम्ही निघालो तिथून बाय कार. आणि भीमसेनजी कुठेही झोपलं नाही, काही नाही, आणि बरोबर 2 तास आणून त्यांनी सोलापूरला आणून पोचवलं स्वतः भीमसेनजी गाडी आणि मग ते नाटकाला बसले तिथे. आणि ते बोलले, हा घ्या तुमचा नाना आणि आता चांगलं नाटक होऊन द्या. ते असं सर विनोद चालायचे, पण असे प्रसंग येत होते. याच अनुषंगाने मला तुम्हाला विचारायचं आहे, पण तत्पूर्वी विश्वनाथ दादा तुम्हाला असं विचारायचं आहे, म्हणजे 1960च्या आधीची सगळी ज्याला आपण पारंपरिक नाटकं म्हणतो, या नाटकाच्या नांदीने तुम्ही सुरुवात केली, ती नाटकं तर तुम्ही वाजवलीच, पण 1960 नंतर जी अलीकडच्या संगीत रंगभूमीची नाटकं आहेत ती देखील तुम्ही वाजवलीत. म्हणजे ज्याला जवळजवळ सगळ्याच नाटकांना अभिषेकींचं संगीत असायचं, आणि म्हणजे संवादिनीवर नाट्यसंगीत, ॲक्च्युली नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी ऑर्गनवर नाट्यसंगीत कसं वाजवायचं, आणि जेव्हा तुम्ही स्वतंत्र ऑर्गन वादनाचा कार्यक्रम करता ज्यावर नाट्यसंगीत वाजवता, तर अशा तिन्ही ठिकाणी तुम्ही नक्की काय विचार करता वादन करताना? नाही, एक नाटक वाजवताना हा माझा विचार असतो की त्याला फॉलो करायचे. आपली विद्वत्ता नाही चालवत, बरोबर, त्याच्या विद्वत्तेला आपण फॉलो करायचे. हे साथीदाराचं एक मोठं काम असतं, आणि ती भूमिका असावी लागते की मी साथीदार आहे, आत्ता माझं सोलो वादन नाही आहे. एखाद दुसरामध्ये एक 2 सूर वाजवले किंवा एक वेगळेपण म्हणून ॲक्सेप्ट करायचे, गवई पण वरून दाद द्यायचे, सुद्धा पोषक वरून दाद द्यायचे, अरे वा वा क्या बात आहे. तर तो भाग साथ म्हटल्यानंतर, साथीदार म्हटल्यानंतर तो माझी भूमिका जी असायची ती तिसच असायची की त्याला आपल्याला फॉलो करायचं, आपली अक्कल वाजवायची नाही. पण सोलो वाजवताना आपण स्वतंत्र असतो ना, आपले विचार असतात,
ते आपले मांडायचे असतात. त्या अनुषंगाने कुठेही फ्रेमला धक्का न लावता, जी फ्रेम आहे नाट्यसंगीताची त्या फ्रेमला धक्का न लावता, बुवा आमचे अभिषेकी म्हणायचे, अरे फ्रेममध्ये नुसतं राहू नका, आजूबाजूला सौंदर्य आहे ते बघून या परत फ्रेममध्ये. बाजूला पण सौंदर्य आहे ते बघा, नुसतीच फ्रेम असं तुम्ही मांडत बसला तो कोणी ऐकणार नाही. बरोबर. त्याच्या थोडं बाहेर जा ना, घराबाहेर जातात ना तुम्ही, का घरात बसता असं म्हणायचे. जाता ना घराबाहेर, तसंच घरात परत यायचं आहे, जाऊन या ना, ते तुम्हाला आनंद मिळेल, दुसऱ्याला आनंद मिळतो. अरे वा काय फ्रेज गेली, मस्त गेली. आणि त्या ह्या गोष्टी आहेत. माझ्या वादनामध्ये मी कुठल्याही गोष्टी ठरवलेल्या नसतात आणि ठरवलेल्याच नाहीत. आणि असे संस्कारच झालेत गुरुजींचे की ठरवून वाजवू नकोस, इतकं साठव की ते ऑटोमॅटिक बाहेर आलं पाहिजे. नाही तर पाठांतर होईल नुसतं. पाठांतर उपाच एखादं काहीतरी नाट्यसंगीत झालं तर आनंद होईल. काही अभिषेकींचं किंवा तुमच्या काय आवडीचं असतं वादनामध्ये, आपल्या वादनामध्ये प्रसिद्धीपेक्षा ना सिद्धी प्राप्त करायच्या मागे लागलं पाहिजे. प्रसिद्धी मिळते ऑटोमॅटिक, प्रसिद्धीकडे जात नाही, सिद्धीच नाही तुमच्याकडे. आणि उठसूट आपलं तुम्ही सोशल मीडियावर बसून वाजवून त्याला काय मजा नाही. सिद्धी प्राप्त करा, मग तुम्हाला फार विचार करायला लागत नाही. मला बराच वेळा कोण विचार, अरे उद्या तुमचा प्रोग्राम आहे ना, आज तुम्ही बसले नाहीत. नाही बसलो मी, उद्या प्रोग्रामच्या वेळी मला गुरुजी पाठवणार सगळं काय काय ते. अशी श्रद्धा गुरुजींवर पाहिजे की माझ्या मागे गुरुजी उभे आहेत. बरोबर. आणि असणारच ते. इतकी सेवा केलेली, आता सेवा भावा गेलाच आहे नवीन पिढीकडनं, की गुरुसेवा काय असते माहितीच नाही आहे. आणि माहिती असेल तरी कोणी फॉलो करत नाही, कारण कोणाला वेळ नाही. एकतर मोबाईल आणि याच्यातच सगळे गुंतलेले आहेत. तर त्याप्रमाणे मी काय म्हणायचो तू तुम्हाला नाट्यसंगीत काहीतरी एखादं झलक जुनं चालेल, काही जे तुम्हाला आवडेल ते. जोडाक्षर आहे, तर ने किती वाढवलं पाहिजे ते पण एक वेगळा विचार आहे. तो तसाच वाजला गेला पाहिजे, शब्द वाजला पाहिजे. क्या बात है.
त्याचं एक पद्धत आहे नाट्यसंगीत स्वतंत्र वाजवायची. स्वर अक्षरं जर गेली लोकांसमोर तर ती परत ते तुम्हाला लोकांना त्याचा आनंद मिळतो. अरे हे अक्षर वाजलंय, बरोबर. हे जोडाक्षर वाजलंय, त्यासाठी ते गाणं हा तुम्हाला इकार पाठ वाजला, हा असावं उकार लागतं. वाजला, हा एकार वाजलाय. ह्रस्व दीर्घ सगळ्याचा हा, विचार करून हे मला वाजवावं लागतं. ज्ञान पहिलं ज्ञान मला दिलं आमचे अण्णा पेंढारकर, भालचंद्र पेंढारकर. पेंढारकर. त्यांचे तर जन्मशताब्दी आहे, त्यांचं स्मरण करायलाच पाहिजे. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मला मी प्रत्यक्ष बघून आमचे गुरुजी गोविंदराव पटवर्धन त्यांचे शेजारी बसून ते बघायचो मी कसं करतात, अक्षर कशी वाजवतात. आणि ती अक्षरं जर नाट्यसंगीतात वाजली गेली नाही ना तर त्याची मजा नाही. नाही ते नुसते स्वर झाले. हा गाणं वाजेल पण त्याचा बोबडेपणा येईल, बरोबर. क्लिअरनेस येणार नाही. एका खूप मोठ्या माणसाचा सहवास तुम्हाला लाभला आणि साथ करायची वर्षानुवर्ष संधी मिळाली. म्हणजे एखाद दुसरी मैफिल नाही, कितीतरी तुम्ही तर मला वाटतं नाना भीमसेनजींबरोबर 40 वर्ष साथ संगीत केले. तर त्यांची एक गंमत सांगतो. हां आम्ही पुण्याहून याला निघालो होतो म्हैसूरला. हां आणि म्हैसूरला आम्ही जाऊन पोचलो आणि तिथे रोडला पिंपं लावली होती सर्व हां दरडेवकर. तर बुवा हसायला लागले. म्हटलं बुवा हसता काय हो, पिंपं लावलेत आपण जाणार कसे आहे. बुवा गेल्या आणि एका पिंपाला त्यांनी गाडी मारली. हं. आणि मी बघायला लागलो, म्हटलं हे काय आहे. तेवढ्यात तो कानाडी म्हणजे वीरप्पन हं. दरडेवकर हं. तो धावत आला, यंत्री करत ते बुवाना हे कानाडीमध्ये. आणि मग म्हटलं म्हणून बुवा हसत होते हो म्हटलं. तर ते बुवानी त्याची आमची ओळख करून दिली. बोले याला कानाडीमध्ये सांगितलं याला चंदन आवडतं, चंदन. हं. तर तुझ्याकडे दे ना काय असेल तर यायच्या. हं. हं. तो बोलला तुम्ही आज थांबा माझ्या घरी. अच्छा. घरी आहे मोठे खंबे ठेवलेले आहेत चंदनाचे बयाचे अत्तराचे. हां. तर त्याच्याकडे एक छोटी बाटली होती ती त्यांनी दिली. पण तो बोलला याने माझं समाधान नाही झालं, मी याला चंदनाची खोडं देऊ का. ते कानाडीमध्ये सांगत होते. मला बुवाने विचारलं ना तुम्हाला तबल्याची खोडं देत आहेत, ती तबला कोरून घ्या ते. म्हटलं माफ करा बुवा माझं मर्डर होईल म्हटलं. हे असं काही नको आहे मला. तर ते अशी गोष्ट. तर हीच गोष्ट मला SV पटवर्धन आणि एकनाथ ठाकूरदासनी सांगितली. बुवा इंदोरला चालले होते तेव्हा ते वाजवत होते ना त्यांच्यावर. SV खूप मोठे तबले. अरे तर ते चालले होते. मला सांगितलं अरे अशी पिंपं लावलेली होती. बुवाने तिथे जाऊन उभी केली गाडी आणि पाठीमागे तंबोरे ठेवले होते गवसणी घातलेले. तेवढ्यात तो भूपत आला. अरे ये मर्डर का ले जा रहे हो. ते तंबोरे ठेवले त्याने बोले मर्डर का ले. बुआ बोले वो मर्डर नहीं है, वो तानपुरा है, गाने के साथ बजते है. कौन गाने वाला है. मैं हूँ. क्या नाम. भीमसेन जोशी. अरे त्यांनी पाय धरले. हो. आणि भीमसेनांचं सर्व रेकॉर्डिंग त्याच्याकडे होतं. बाप. आणि त्यांनी जो बजे हरी को सदा आहे गुणगुणून दाखवलं. बोले चले जाओ तुम जाओ बास करा. तर तो म्हणत थांबा तुम्ही हे करा म्हणणं. नाही म्हणून म्हणतात ना की ज्यांना गाणं कळतं हो. त्यांनाही आणि ज्यांना गाणं अजिबात कळत नाही हो. त्यांनाही जर का कोणी सुनाने बांधून ठेवलं असेल तर ते एक नाव म्हणजे पंडित भीमसेन जोशी. मैत्र से हे ताल सुरांचे. तुमच्या हार्मनी म्युझिक फाउंडेशनतर्फे तुम्ही वेगवेगळे सांगीतिक प्रयोग करत असता. क्या बात. म्हणजे काही जुन्या कलावंतांच्या तुम्ही मुलाखती मुद्दामून रेकॉर्ड करून ठेवता की पुढच्या पिढीला समजावं मागच्या पिढीने कसे कष्ट उपसलेत आणि कशी ही कष्टसाध्य विद्या आहे. म्हणजे सोमवारी शिकायला सुरुवात केली आणि मंगळवारी पेटी वाजवली इतकी सोपी कुठलीच संगीताची कुठलंच वाद्य नाही. गाणं हे सोपं नाही आहे. तर तुम्ही असे जे उपक्रम करता म्हणजे मला वाटतं आता तुमच्या 12 की 14 वेगवेगळ्या याच्या सीडीत सुद्धा आल्या ना, म्हणजे ऑर्गनायझेशनच्या असतील किंवा तर त्याविषयी ऐकायला मला आवडेल. हां, माझी एक विद्यार्थिनी आता समोर आहे बसलेली सुमन, तिने हे पुढाकार घेऊन सगळं केलेलं आहे. माझ्या हार्मोनियमवर तिचं प्रेम आहे खूप आणि हे म्युझिक निरंतर राहायला पाहिजे. आणि हार्मोनियमला माझीच अशी इच्छा आहे की माझी वाद्य माझी हार्मोनियम मध्ये बसायला पाहिजे. गवई जसे मध्ये बसतात हक्काने तसे माझी पण वाद्य 2 तंबोऱ्यांच्या मध्ये बसण्याचा मान तिला मिळाला पाहिजे. ही माझी जशी इच्छा आहे आणि मी त्यासाठी करतोय. त्याला मग ती साथ देते आणि तिने माझ्या सगळ्या रेकॉर्ड केलेल्या आहेत, CD काढल्या आहेत, ऑर्गनच्या CD आहेत. आणि आम्ही आत्ता दोघांनी मिळून एक जुन्या लोकांना जेवढे आता आहेत अवेलेबल की त्यांचं तपश्चर्या झालेली आहे या गोष्टीसाठी, नाटकातले म्हणा गाण्यातले म्हणा, सगळ्यांची मुलाखत घेतो आम्ही की
की पुढच्या पिढीला हे कोण होते लोक बरोबर. हे समजावा, हा उद्देश आहे आमचा खरा. वा. ते आम्ही आमच्या पदरमोड करूनच आम्ही सगळं करतोय. आम्ही दोघंही ड्रायव्हिंग उत्तम करतो, त्यामुळे आम्ही गाडी घेऊन जागोजागी जातो जागोजागी आणि ते आम्ही करतो. माझ्या आता काही बऱ्याच आहेत सीडी बाहेर मार्केटमध्ये आहेत. तुमच्या या उपक्रमाला सर्व रसिक प्रेक्षकांतर्फे खूप खूप शुभेच्छा. खरं तर तुम्हाला दोघांकडे सांगण्यासारखं पुष्कळ आहे. म्हणजे तुमच्या 40 वर्षांच्या नुसत्या एक एक वर्षाची एक एक आठवण जरी घेतली तरी किती आठवणी होतील बघा. पण वेळेचं बंधन कुठेतरी पाळावं लागतं. तालाचं बंधन असतं की 16 मात्रांचाच त्रिताल असतो. 17व्या मात्रा त्या त्रितालाला आपल्याला किती इच्छा असली तरी जोडता येत नाही. तर ते आणि ते बंधनात आहोत 16 मात्रांच्या, म्हणूनच तो त्रिताल छान वाटतो आपल्याला. तर आपण हे वेळेचं थोडंसं बंधन पाळूया. पण सांगता मात्र मैत्र हे ताल सुरांची आहे. त्यामुळे तुम्हा दोघांची कुठली एखादी आवडती रचना, भैरवी किंवा अभंग, जो काही तुम्हा दोघांना वाजवायला आवडेल त्या रचनेने आपण सांगता करूया. Thank you.